सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या रेल्वे स्टेशन येथे काल दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारच्या दरम्यान रेल्वे स्टेशन येथे कपाशीच्या शेतात अल्पसंख्याक समाजातील चांद पठाण 45 वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली. तर आज शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान 400 ते 500 अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांनी चक्क मयताचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणल्याने प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयताच्या कुटुंबीय व पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांनी केली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस ठाण्यावर आंदोलन आणणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील लोकांना सांगितलं की आम्ही संशयित म्हणून 2 जण ताब्यात घेतले. या घटनेची सर्व चौकशी करून यावर गुन्हा दाखल करून संबंधितांवर जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. संबंधित आंदोलन थांबविण्यात आलं. तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील चांद आमिर पठाण वय वर्ष 45 हे निलेश तनपुरे यांच्या वीट भट्टीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. तसेच ते राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजे दरम्यान एक महिला एका पुरुषाने चांद पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला सांगितलं की चांद पठाण हे बेशुद्ध अवस्थेत पडले. तेव्हा मयत चांद पठाण यांचा मुलगा शकील चांद पठाण याने रेल्वे स्टेशन परिसरातील मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी चांद पठाण यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार सूरज गायकवाड, संदीप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे, चालक उत्रेश्वर मोराळे आदी पोलीस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. चांद पठाण यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केलं. चांद पठाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. चांद आमिर पठाण यांची नाजूक कारणावरून हत्या झाल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरू होती. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मयत चांद पठाण यांचे अपघात की घात याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येते. तर पठाण यांचे एका महिलेबरोबर नाजूक संबंध असल्याची चर्चा होती. तर सदर प्रकार हा या नाजूक प्रकरणातून झाला असल्याचं या परिसरात बोललं जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर. तो बात जमा करना पड़ता है. जैसे पोस्टमार्टम रिपोर्ट क्या हो गया, क्या नहीं, घटना पे क्या क्या मिला, चप्पल, जूते, अमका तमका जो भी है सब जमा करके एक रिपोर्ट बनाना पड़ती है. फिर उसके ऊपर केस दाखिल होके कार्रवाई होती है. अभी साहब ने क्या बोले, सब जमा करने के बाद जो भी निष्कर्ष निकलेगा क्या हो गया क्या नहीं, उसके ऊपर फैमिली के लोगों को बोला के सब बता के साहब फरियाद दाखिल करेंगे और आप लोग यहाँ साहब न्याय देंगे. इतना साहब ने अंदर अपने को बात एका वाक्यात सांगेल, त्याच्यातलं जे सत्य आहे त्याचा रेकॉर्डवर घेणं, त्याचा शोध घेणं, न्याय देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही 100% त्याच्यासाठी ते काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण आम्ही ते रात्री ऑलरेडी बऱ्याच गोष्टी आमच्याकडे त्याची माहिती आलेली आहे. त्याला सोबत चालते सगळी सुरुवात झाली ते निश्चित तिथे आणि ते त्यांची जे मुलं घेऊन त्यांना आम्ही ते क्लिअर केलं. त्यांची फिर्याद आम्ही केलं. तो अभी ऐसे है, अभी साहब ने आपके पास आश्वासन दिए, अभी सब भाई ने अपने अपने घर पे कुठलंच विनाकारण शांती से सकारात्मक चर्चा करू नका. कारण काय होतं तिथे जे विटनेस आहेत त्यांच्या डोक्यात ते काहीतरी हे येतं, म्हणजे आम्हाला रेकॉर्ड जमा करायला त्याने अडचण आहे. शांति से आप लोग घर को जाओ.